आई होणं कसं सांगू मी आई होणं. मला असं वाटतं की मातृत्व हे नेहमी औरस असतं. मुलगा कधीच अनौरस नसतो, बाप अनौरस असतो, कारण तो पितृत्व नाकारतो. पण आई मातृत्व नाकारत नाही. खरं तर त्यांनी कधी आईचा अनुभव घेतला नाहीये, पण कधीही अनुभव न घेता जी गोष्ट हवीशी वाटते, मनाची मागणी येते, ती माया आहे. आणि मायाशिवाय काही, प्रेमाशिवाय काही खरं नसतं. नैतिकता ही गुणसूत्रांवर आधारित नाहीये. नैतिकता हा गुणधर्म असा आहे की जो स्वभावामधला भाग आहे, की जो वातावरणामुळे घेतला जातो. इतकं सेन्सिटिव्हली ती मुलं विचारतात की का माझ्या आईने मला सोडून दिलं असेल जन्म देऊन. म्हणजे ह्याला उत्तर नसलेला प्रश्न आहे हा. अशा आईवडीलच नसलेल्या एका मुलाचं आईवडील होणं ही काय कमाल कन्सेप्ट आहे किंवा काय कमाल काम केलं यांनी, असं मला त्या वयात दुसरी तिसरीत पण वाटलं होतं. तुम्हाला खरंच छान वाटतं जेव्हा तुमचं मूल हसतंय आणि ते खुश आहे, आनंदी आहे. आणि आज मला आत्ता या क्षणी बसून इथे जाणवते की येस आय एम लकी टू हॅव सच अ ग्रेट पेरेंट्स. अनाथ होण्याची जी कारणं आहेत ना, त्याला आपण काहीही करू शकत नाही असं मला वाटतं. की हे मुली वाहवत जातात, गरोदर राहतात आणि मूल टाकून देतात. ते सोयीस्कर उपाय हा आहे. मॅरिड कपल्समध्ये ॲबॉर्शन करून घेतात नको असलेलं मूल झालं तर. म्हणजे कदाचित त्यांच्यावर काही प्रलोभन दाखवून काही अत्याचार बनवत असेल किंवा फसवणूक आमिष दाखवला जात असेल कदाचित, की आम्ही तुझ्याशी लग्न करेल, हे करेल, ते करेल, आणि नंतर त्या गोष्टी त्यात टाळल्या जात असतील. जे लोक असं टाकून देतात मूल, निराधार करतात मुलाला, त्यांच्यावर सामाजिक दडपण असतं फार मोठं. आणि भीती पण असते कायद्याची, समाजाच्या कलंकाची भीती असते. त्यांना असं वाटतं की काय होईल जर सगळ्यांना हे कळलं की अशा प्रकारच्या प्रेमसंबंधातनं मला मूल जन्माला आलं आहे, आणि त्याच्यातनं ते मूल टाकून दिलं जातं. त्याच्यामागे नक्कीच वेदना असते. मग मला माहिती आहे ती वेदना, पाहिली आहे मी ती. तिचा नाईलाज होता
नाही तर ती कुठल्या आईला आपलं मूल द्यावं असं वाटत नाही. म्हणजे ती बाई खरोखर इमोशनल किती तिला मुलाबद्दल प्रेम होतं आणि प्रेमापोटीच हे दिलं आहे की चांगलं होईल, नाही तर समाजात तिलाही जगू दिलं नसतं आणि तुलाही जगू दिलं. अशा प्रकारे बालकाचा परित्याग करणाऱ्या कुमारी मातांच्या पुनर्वसनासाठी सुद्धा शासनानं तातडीनं आर्थिक सहयोग त्यांना द्यायला हवा. संस्थाही मदत करतील, पण त्यांना स्वतःचे काही पैसे जर त्यांच्याकडे आले तर त्यांच्या पुनर्वसनामध्ये अतिशय ठोस आणि चांगलं काम होऊ शकतं. रेपच्या केसमध्ये त्या मुलीला आधार कुणी द्यायचा, किती द्यायचा, हे ठीक आहे, जेव्हा पेपरमध्ये येतात तेवढं होतं, पण पुढे काय? मी ना शेतात जात होते. मी शेतात गेल्याच्या नंतर त्या दिवशी आमच्यासोबत कोणच नव्हतं. मला माहितच नाही ते पोरं असं दुपारची वेळ होती. मग त्यावेळेस त्यांनी माझ्यासोबत जबरदस्ती केली. मी हे घरी सांगल म्हणून त्यांनी परत धमकी दिली मला, तू हे घरी सांगशील तर ते. मग मी शेतामध्ये का असं घाईघाईनं पळत होते ना, त्यासाठी मी पाय घसरून पडले त्यावेळेस मला खूप लागलं होतं. मग मी हॉस्पिटलमध्ये गेले दाखवण्यासाठी. त्यावेळेस मला डॉक्टरनं सांगितलं की तू प्रेग्नेंट आहेस. त्या मुलीची मानसिकता जी दुखावली गेलेली आहे किंवा जे हे झालं आहे, त्रास झालेला आहे तिच्या, मी शारीरिक तर आहेच, पण मानसिक त्रास तिला झाला आहे, तो किती वर्ष चालणार आहे? एकदा दोनदा काउन्सिलिंग करून काही उपयोग नाही आहे. संध्याकाळी तो दार लावून घ्या. कुमारी माताचे पॅरेंट्स होते, ते आले आणि त्यांनी आमच्यासमोर अशी काड्याची पेटी माचीस टाकली आणि माचीस टाकल्यानंतर डॉक्टरनी विचारलं काय झालं, मुलगी नाही आणली का, यांच्याबरोबर पाठवून देऊ. तर ते म्हणे आम्ही त्या मुलीचं सोय लावली. डॉक्टर म्हणे कशी सोय लावली तुम्ही? तर ते लिटरली त्या पालकांनी सांगितलं की आम्ही अशी सोय लावली की आम्ही रात्रीच ऊसात त्या मुलीला जाळून टाकलं. बाळ आणि मुलगी रात्रीच ऊसामध्ये पेटवून दिली आणि तिची ही राख आहे. तर आम्ही रात्रीच विल्हेवाट लावली त्या मुलीची. पण ह्या मुली ज्यावेळेस येतात अगदी अक्षरशः 12 वर्षाच्या 13 वर्षाच्या पासून एजेडसुद्धा, की ज्या कुमारी माता आहे किंवा त्यांना काही टाकलेलं आहे अशा, तर त्यांच्याकडे बघून एक तर खूप वाईट वाटतं आपल्याला की हा काय समाज आहे आपल्याला. असे मनात तर प्रश्न खूप येतात, पण त्यांच्या खोलवर जावं असंही वाटतं, पण तेवढी हिंमत होत नाही की त्यांच्यामधनं काय सत्य बाहेर येईल. एक मन वाटत होतं की आपल्या जवळ ठेवावं, नाही का, आपलं बाळ आपल्या जवळ. दुसरं मन वाटत होतं की आपल्या जवळ ठेवण्याचा काहीच उपयोग नाही, आपल्यापाशी राहिल्यावर त्याची ओळख काय होणार. आणि जर संस्थेला दिलं, एक त्याची चांगली परवरिश होईल किंवा तो मोठ्या घरामध्ये जाईन, त्याला चांगले आईवडील भेटतील, आपल्यापेक्षा जास्त दुप्पट माया करणार आहे. मुलं ही ज्या ठिकाणी ती लोकांच्या निदर्शनास पडतील अशा ठिकाणी साधारणतः सोडली जातात, कारण की कोणाचं तरी त्याकडे लक्ष जावं आणि त्या मुलांना एक सुरक्षित निवारा द्यायचा प्रयत्न आपल्याकडनं होत नाही, तो दुसऱ्या कोणाकडनं तरी व्हावा असा उद्देश त्यामागे बऱ्याचदा असतो. रेल्वे स्टेशन, बस स्टँड इथे मुलं सोडली जातात. तसंच आपण पाहतो की देवळं ही एक पॉप्युलर जागा आहे, छोटी मोठी देवळं, तिथे जिथं कुठे लोक जात येत असतात अशा ठिकाणी ती मुलं सोडली जातात. झाडाझुडपांमध्ये ती मुलं टाकून दिलेली आढळतात. बस स्टँड किंवा रेल्वे स्टेशनच्या मुताऱ्या आणि सार्वजनिक ठिकाणी इथे मुलं सोडून दिलेली आढळतात. खूप वाईट अवस्था, म्हणजे न बघवणारी अशी अवस्था काही जणांची असते. असंख्य जखमा अंगावर झालेले असतात. जेव्हा त्यांना आम्ही रिसीव्ह करायला टीम जाते आणि तिथलं सगळं वर्णन आम्ही ऐकतो तर अक्षरशः अंगावर काटा येतो की हे असं लोक कसं करू शकतात एवढं सगळं. तर अशा मुलांना खूप लवकर इन्फेक्शन होतात,
त्यांना सेप्टिसिमिया लवकर होतो, हायपोथर्मिया झालेला असतो आणि अशामुळे लवकरात लवकर ह्या बाळांना मेडिकल ट्रीटमेंट मिळणं खूप गरजेचं असतं आणि त्या दृष्टीने आम्ही खूप जास्ती लवकरात लवकर प्रयत्न करून अशा बाळांना स्वच्छ करून आमच्या टीमला आम्ही शिकवलेलं आहे, त्यांना ट्रेनिंग दिलेलं आहे कसं बाळाला स्वच्छ करायचं, हायपोथर्मियापासून बाळाला कसं वाचवायचं. त्यानुसार आम्ही लवकर लवकर हालचाली करून त्यांना ट्रीटमेंट मिळेल असं काहीतरी लवकर प्रयत्न करतो. हा बोला. कुठं? आलो हा, 2च मिनिटात पोहोचतो. अजय चल. हा ना चल. थोड्या वेळापूर्वी फोन आला होता नानांना की पाईपलाईन रोडच्या तिथे दत्त मंदिराच्या शेजारी एक बाळ आपल्याला सापडलेलं आहे. इथं बाळ पडलेलं आहे आणि त्या बाळाची अवस्था खूप वाईट आहे. ते बाळाला कुत्र्याने खाल्ल्यासारखं वाटतंय, सगळं असे पाय तोडलेत त्याचे आणि खूप जखमी अवस्थेमध्ये आहे ते बाळ. आता आम्ही त्याला ताबडतोब घेऊन चाललो आहे हॉस्पिटलमध्ये. आमच्या ॲम्ब्युलन्समध्ये ट्रान्सपोर्ट इन्क्युबेटर बाळाला तिथे घेऊन जातात. बाळाला स्वच्छ करून बाळाला हायपोथर्मिया होऊ नये म्हणून इन्क्युबेटरमध्ये लगेच ठेवलं जातं. तिथे मेडिकल तपासणी त्यांची होते. जर बाळाला गरज असेल तर ॲडमिट केलं जातं. जी हवी तशी उपचार केले जातात. I find a child on the road, okay? I'm supposed to inform the police. And the police is supposed to switch into action immediately because here we are talking about a life. We're talking about a small child who needs urgent medical attention, you know, because they are found in very bad situations, you know, like dogs have bitten them and rats have bitten them. So such children need immediate urgent care and protection. ज्यावेळेस अशी काही खबर मिळते त्यावेळेस आम्ही तिथे जाऊन तो मुलगा कोणत्या स्थितीमध्ये आहे, कशा पद्धतीमध्ये आहे, जर आरोग्याची त्याची काय हे आहे, काही जखमी वगैरे आहे काय, ह्या वेळेस ज्यावेळेस ताब्यात घेतो त्यावेळेस सर्वप्रथम आम्ही डॉक्टरांना त्याच्या कंडिशनबाबत त्यांना अवगत करून घेतो. आईवडील जर मुलाचा सांभाळ करू शकत नसतील तर त्याने जन्मालाच घालू नये. नैतिक अनैतिकता हा मुलांच्या जन्माशी रिलेटेड आम्ही मानतच नाही. कारण कुठल्याही मुलाचा जन्म हा नैसर्गिकच होतो. म्हणजे स्त्री पुरुषाचा संबंध आल्यानंतर बाईच्या पोटातून मूल जन्माला येतं. अनैतिक असं जे नाव दिलेलं आहे त्या अनैतिक शब्दामुळे हे सगळं होतं. कारण स्वीकारच नाही आहे. ते नैतिक नाही आहे म्हणून त्याचा स्वीकार नाही आहे आणि स्वीकार नाही आहे म्हणून ते निराधार आहेत. मूल टाकणं हा अपराध आहे आणि तुम्हाला शिक्षा होऊ शकते. पण संस्थेमध्ये जो तुम्ही बाळाला आणून दिलं, मुलाला आणून दिलं, तर तुमच्यावर कुठलीही सरकारी कार्यवाही होऊ शकत नाही. म्हणजे कारवाई होऊ शकत नाही पोलीसची. ज्यावेळेस नागरिक पोलिसांपर्यंत असं मूल आणून देतील त्यावेळेस कायद्यात अशी तरतूद आहे की एक चाइल्ड वेलफेअर कमिटी असते जिल्हा स्तरावर. तर पोलिसांनी त्यांच्यासमोर त्या बालकाला 24 तासाच्या आत हजर केलं पाहिजे विथ रिपोर्ट की हे मूल आम्हाला कसं सापडलं, काय सापडलं. मग चाइल्ड वेलफेअर कमिटीला तसे पावर्स दिलेले आहेत की त्यांनी काय निर्णय घ्यावा, कुठल्या NGOकडे यांना पाठवावं की काय, किंवा कोणाच्या ताब्यात या मुलाला द्यावं.
सामान्य नागरिकांनी जेव्हा त्यांना कुठलंही निराधार बेवारस मूल सापडतं तेव्हा कायद्याची भीती न बाळगता मदत केली पाहिजे. कारण कायदा खरं तर हेच म्हणतो की तुमचं प्रथम कर्तव्य नागरिक म्हणून हे आहे की तुम्ही कुठल्याही अडचणीत असलेल्या माणसाला तातडीची मदत दिली पाहिजे. त्याच्यासाठी चाइल्डलाईनसारखे केंद्र कार्यरत आहेत. हे काही पोलीस फोर्स नाही आहे, ती कुठलीही कायदेविषयक एजन्सी नाही आहे. ह्याच्यामध्ये खूप स्वयंसेवक स्वयंस्फूर्तीने काम करत असतात आणि अशा प्रकारच्या सेल्फ मोटिवेशननी काम करण्याची गरज आहे. एक माणुसकीचे नात्याने आपण सामाजिक भावनेच्या दृष्टिकोनातून आपण ती बातमी पोलिसांपर्यंत कशी पोहोचेल याची काळजी घेतली तर अजून चांगलं असेल. भारतीय दंडविधान संहितेमध्ये कलम 317 मध्ये असं म्हटलेलं आहे की 12 वर्षाखालील मुलाला जर कोणी टाकून दिलं किंवा त्याचा परित्याग केला तर त्याला शिक्षा दिलेली आहे त्याच्यामध्ये. किंवा 318 कलम असं आहे पुढचं की एखाद्या मृत मुलाच्या जन्माची लपवणूक करण्यासाठी जर त्याची कोणी विल्हेवाट लावली, त्याचा जन्म झाल्याचं जर कोणी लपवलं तर त्यालाही शिक्षा आहे 2 वर्ष. पोलीस मग एक चाइल्ड वेलफेअर कमिटी म्हणून एक बाल कल्याण समिती, त्यांच्या पुढं ते बाळ आधी हजर करतात, कोणते आलेलं बाळ. मग बाल कल्याण समिती एक तात्पुरता आदेश देतो की हे बाळ या संस्थेने सांभाळावं म्हणून, की त्याचं काळजी घ्यावी. मग ती ऑर्डर, तो हुकूम झाल्यानंतर साधारणपणे 60 दिवस 2 महिन्याचा कालावधी आहे. दरम्यानच्या काळात संस्था, पोलीस वेगवेगळ्या वृत्तपत्रात याच्या जाहिराती देतात की असं असं बाळ सापडलेलं आहे, याचे कोणी नातेवाईक आहेत का, कोणी असलं त्यांनी संपर्क करावा. आणि असं कोणी त्याचं जवळचं रिलेटिव्ह त्याची ओळख पटवून दिली, खात्री पटवून दिली तर ते बाळ त्यांच्या ताब्यात दिलंही जाऊ शकतं. पण बहुतांश केसमध्ये कोणी येत नाही. आणि मग 60 दिवस पूर्ण झाल्यानंतर 2 महिन्याचा कालावधी गेल्यानंतर बालकल्याण समिती जो आहे मग ते मूल जे आहे ते दत्तकासाठी एक हुकूम करतं की हे मूळ आता दत्तक देण्यासाठी परवानगी देतं थोडक्यात. म्हणजे त्याला फ्री फॉर ॲडॉप्शन असा शब्द आहे. State government is the guardian of all the destitute children, you know, until they find a family, an abandoned child. The state government is the guardian. We call it the parents patriae. The state government should devise systems where these children are picked up and sent to proper homes. मुलाला रस्त्यावर ठेवणं हा जसा गुन्हा आहे, निराधार करणं हा जसा गुन्हा आहे, तसंच त्याला ठेवून घेणं हा सुद्धा गुन्हा आहे. कारण हे मूल कदाचित कुणाचं तरी पळवून आणलेलं असू शकतं. कदाचित तुम्ही हे मूल खूप प्रेमाने ठेवून घेतलं, पण नंतर ह्या मुलाचे सगळे हक्क डावलले जातील, कारण ते तुमचं कायदेशीर मूल नाही आहे आणि परत एकदा ते निराधार होईल तुमच्यानंतर. त्यामुळे मूल स्वतःच्या ताब्यात बेकायदा ठेवणं ही खरं तर त्या मुलाच्या हक्कासाठी फार चांगली गोष्ट नाही आहे. तो 2.5 महिन्याचा तेव्हा माझ्या कामवालीकडे होता. 2.5 महिन्याच्या झाल्याच्या नंतर 3.5 महिन्याचा झाला तेव्हा तो मी घेतला. तिचं आम्ही घरचं बॅकग्राऊंड पाहिलं, घरचं बिलकुल झिरो बॅकग्राऊंड, झोपडपट्टीत राहतो. तो माणूस येतो आणि बोलतो की हा मूल माझा आहे आणि मी घेऊन जाणार. आणि याच्या ओरिजिनल वडिलांशी आम्ही भेटतो, तो आमच्या घरी येतो. आणि मग तो आला त्या दिवशी ना शुक्रवारी, तर मी त्याला बोलले त्याचे वडील, तर ते तू कसं आता नवीन आला ना, तर तो बोलतो की नाही म्हणे हा मूल माझंच आहे, मी घेऊन जाणार, हे मी कुणाला पण देऊन टाकेल. आता आम्हाला हे भीती वाटते की आम्ही याच्यासाठी एवढं केलं ना, हा उद्या जाऊन कुणाला विकलं याने, कारण हा तर तो तर त्याचा बाप नाही आहे, म्हणजे त्याचे वडीलच नाही, तर त्याला काय फरक पडत नाही ना. ह्या दोघांनी मिळून जर पैशाच्या लालचमध्ये ह्या मुलाला जर कुठे विकलं, काय झालं, तर याचं भवितव्य, याचं करिअर खराब होऊन जाईल ना. आमच्याकडून एकच संदेश असा आहे की आमच्या संगते जे असं झाले लाईफमध्ये पुन्हा संगते असं नाही व्हावं. कोणी पण अगर कुणाचं बाळ घेते तर प्रॉपर कायदेशीर कारवाई करूनच सांभाळा, ताकी तुमच्या जीवनामध्ये तुमच्या मनाशी पण कधी छळ होणार नाही.
any day going through a court process is better, because if today if the unwed mother or the parents know who is adopting, tomorrow they may come and create issues not only for you but for the child, that we want the child back, and at that time the courts will not protect you because you've gone in for something which is not legal. मूल संस्थेमध्ये मोठं होणं ही त्या मुलासाठी खूप अन्यायकारक गोष्ट असते, कारण त्या मुलाला जितक्या लवकर कुटुंब, घर, परिवार, प्रेम मिळायला सुरुवात होते तितक्या लवकर त्या मुलाचं व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने विकसित व्हायला सुरुवात होत असते. मला जन्मणार का म्हणूनही कोणी विचारलं नाही आणि मला मरायची पण परवानगी नाही, कारण आमचं दैव कोण ठरवतं? सरकार किंवा कोर्ट. हे अशी आपल्याकडे मुलांची परिस्थिती आहे. म्हणजे कुठल्याही ह्याच्यात त्यांना हे नाही. जे व्हिक्टिमायझेशन होतं ते मुलांचं होतं, बाकी कोणाचं नाही होत. अनाथ मुलांच्या मानसिकतेबद्दल आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या मुलांना प्रेम आणि त्यांचा जो म्हणजे स्वत्व असतं, तर त्याच्यामध्ये त्यांचे जे प्रॉब्लेम्स असतात त्याच्यामुळे त्या मुलांचे प्रश्न असतात. म्हणजे आता हीच मुलं जेव्हा आपण ॲडॉप्शनला देतो त्याच्यानंतर त्यांना प्रेम मिळाल्यानंतर त्यांच्या मानसिकतेमध्ये खूप फरक पडतो. म्हणजे जी मुलं अशी एकटी असतात, थोडीशी बुद्ध्यांकानी मागे असतात, तर ती मुलं नंतर मी खूप अशी उदाहरणं पाहिली आहेत की ज्यांना आपण जेव्हा त्या फॅमिलीमध्ये फॉस्टर फॅमिलीमध्ये दिलं किंवा त्याच्यानंतर ॲडॉप्शन झालं की त्यानंतर त्या मुलांच्यामध्ये खूप जमीन आसमानाचा फरक पडतो. आणि ते मुलं प्रेमाच्यामुळे, आईवडिलांच्या प्रेमामुळे आणि त्यांच्या वागणुकीमुळे त्यांच्या सगळ्या पूर्ण वातावरणामध्ये बदल घडतो आणि त्यांचा बुद्धीवरती पण परिणाम होतो. आजोबा, आई कुठं? लांबे. मग मी आईकडे भेटायला जाऊ का? एक नॉर्मल मेंटली हेल्दी मूल जर समाजासाठी हवं असेल तर मला वाटतं त्याला एक चांगली आई आणि एक चांगलं कुटुंब या दोन्ही गोष्टींची अत्यंत आवश्यकता आहे. म्हणजे ती त्याची नेसेसिटी आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही आहे की हे दोन्ही जर त्याला मिळालं तरच तो एक समाजाचा चांगला घटक पुढे जाऊन होऊ शकतो. NICUमध्ये बाळं आणि आईजवळची जी बाळं याच्यामध्ये खूप फरक असतो. त्यांचं वेट गेन पटकन होतं. जी आई प्रेमाने बाळाला सांभाळते, प्रेमाने दूध पाजते, काळजी घेते, ती बाळं झटकन वाढतात, त्यांचं वजन चांगलं वाढतं. जी खूप इंटेलिजंट मुलं असतात, अतिशय हुशार मुलं असतात, ती खूप चांगली म्हणजे ती चांगली गुन्हेगार पण बनू शकतात जर त्यांना भावनिकरित्या ती स्थिर नसतील तर. 3 महिन्यात प्रत्येक बेवारस मूल हे कुटुंबात गेलंच पाहिजे, सक्षम कुटुंबात गेलंच पाहिजे असा कायदेशीर बदल आपल्या देशामध्ये घडवण्याची फार गरज आहे. पण दुर्दैवाने मुलं हे मतदार नसतात आणि म्हणून त्यांच्या अशा मूलभूत महत्त्वाच्या प्रश्नांची दखल हे आपल्या देशामध्ये कोणीही घेत नाही. जे हरवले पण असतं ना, काहीतरी हरवलेली माणसं शोधत असतात सारखी, आणि शोधणाऱ्याला मदत करायला पाहिजे असं मला नेहमी वाटतं. त्यांना त्यांचं जे हरवलं आहे ते मिळवून देणं हे
आमचं सगळ्यांचं काम आहे, मिशन आहे असं वाटतं मला. मैं क्यों माँ नहीं बन पा रही हूँ, ऐसी एक फीलिंग थी. और वो धीरे धीरे बहुत ज़्यादा बढ़ रही थी, ये सारी फीलिंग कि मैं क्यों माँ नहीं बन पा रही हूँ. और मुझको ये लगा कि मैं जन्म दूँ या कैसे भी मुझको माँ बनना है, और कोई मेरे लिए एक चाइल्ड है दुनिया में जो मेरे लिए आएगा मेरे पास. प्रत्येक मुलासाठी एक आई वडील आणि कुटुंब आहे. ते गोरं आहे की काळं आहे त्याने काही फरक पडत नसतो. प्रत्येक मुलासाठी एक आई वडील आणि घर आहे असं ह्याच्यावर माझा ठाम विश्वास आहे. Adoption is something that everybody should promote, because rather than a child going to a remand home or an orphanage, the child has a fundamental right to find a family. So adoption is one of the best forms of rehabilitation. दत्तक विधान एक खरोखरच क्रांतिकारक अशा प्रकारचा पर्याय आहे. दत्तक विधानामध्ये आपण बालकाला घर, परिवार, नातेवाईक, आशा सर्व काही देत असतो. घरामध्ये एका बाळाकडे आई वडील, कधी कधी आजी आजोबा, एखादं मोठं भावंड, म्हणजे एका बालकाकडे 4 लोक लक्ष देतात आणि संस्थांमध्ये 50 बालकांकडे एक केअरटेकर लक्ष देत असतो. त्यामुळे त्याच्याकडून आपण तो आईची किंवा वडिलांची जागा घेईल अशी अपेक्षा पण करू शकत नाही. आपल्या देशाची लोकसंख्या 125 कोटी असेल तर निदान आपल्या देशामध्ये आजच्या परिस्थितीत 5 कोटी बालकांना काळजी आणि संरक्षणाची गरज आहे. मग ती कुपोषित बालकं आहेत, गतिमंद आहेत, मतिमंद आहेत, बेवारस आहेत, अनाथ आहेत, रनावे आहेत, पळून आलेली आहेत, वेगवेगळ्या प्रकारची आहेत. पण या सगळ्या बालकांची संख्या ही 5 कोटीच्या आसपास निश्चित आहे, ज्यांना काळजी आणि संरक्षणाची गरज आहे. Children are really offended, I mean, they have to either be streamlined to be adopted somewhere, or they have to be taken care of by the state. The state government owes a big responsibility towards the children, because they cannot be just left. If you see the children who are begging on the streets, I really think that it is barred. Child begging by children is barred. But you see, it goes on. Nobody is stopping it. You move them, and tomorrow you see they're back over there. So some strict measures need to be taken about orphan children. कारण एक विघातक समाजच त्याच्यातून निर्माण होणार. जर मुलांना अनाथ मुलांना जर आपण दत्तक विधानामध्ये सामील केलं गेलं नाही, त्यांना जर कुटुंब मिळालं नाही, त्यांच्यावर संस्कार झाले नाही, त्यांचं जर संगोपन व्यवस्थित झालं नाही, तर त्यांच्या मनामध्ये कोणते विचार घर करतील? नक्कीच विध्वंसक विचार. आणि हे दहशतवाद्यांसाठी एक रेडी मटेरियल असणार आहे. त्यांना असे लोकांना शोधण्याची गरज राहणार नाही. त्यामुळे हे एक खूप भयानक अशी समस्या आहे. तिची आपण वेळीच दखल घेऊन प्रत्येक अनाथ मुलाला दत्तक विधानात सामील केलंच पाहिजे आणि त्याला हक्काचं एक कुटुंब आपण उपलब्ध करून दिलं पाहिजे. घरामध्ये मुलाला माया मिळते, संरक्षण मिळतं, त्याचप्रमाणे शिस्त पण मिळत असते आणि मग गुन्हेगारीकडे वळण्याचं प्रमाण कमी होतं आणि सगळ्या समाजाची जडणघडणीत सगळा समाजच सुधारतो. Every child should deserve a healthy life, a healthy upbringing, a proper education. If we can provide that, that's probably the best thing which we as people, as individuals, as families can give out to children. पती आणि पत्नी असतात ते लग्नाच्या द्वारे एकमेकांना दत्तक घेऊन ते पती पत्नी होतात, एक पुरुष आणि एक स्त्री. म्हणजे दत्तक हा संस्कार लग्नाच्या थ्रू होतो. ते बाहेर ते काय एका घरात जन्मलेले नसतात, पण एक घर करतात. तसंच बाळ तिसरं दत्तक घेऊन येतात. म्हणजे तिघही माणसं एकमेकांची आलेली आहेत, ही दत्तक झालेली आहेत. There are so many families who have a child, a biological child, but they adopt another child because for them it's a social perspective. It's not because I'm not. And an infertility certificate is not a requirement. It's not that you have to be infertile to adopt. So today, even if I have 2 kids and I want to adopt a third one, I can do that.
है कि अगर खुद का मेरा बच्चा है तो ही मैं उसे उतना प्यार दूंगी। अगर अगला ये जान जाता है कि वो गोद लिया हुआ है तब तो उसको कोई छूने वाला भी नहीं मिलेगा। इतनी कुरीतियाँ हैं समाज में कि अगर मैं ये बता दूं कि ये मेरा बच्चा नहीं है, इसको मैं ले आई हूँ, गोद लिया है मैंने इसको, तो लोग कोई उसको छुएगा भी नहीं। एक मुलगा रात्री 10 वाजता मला फोन की त्याला पोलिसांनी पकडून नेलं आहे, त्यांनी मोटरसायकली चोरल्या म्हणून. 16 वर्षाचा होता, 16-17. आईने माझा फोन आणि दुसऱ्या दिवशी मी गेले भेटायला. आई मला म्हणली की हा मुलगा दत्तक आहे म्हणून इतका वायात झालेला आहे. म्हटलं ह्या गँगमध्ये आहे ना? हो. कितीची गँग आहे? 8. ती 7 मुलं कुठं आहेत? ती पकडलेली आहेत. ती कुठली आहेत? त्यांना सगळ्यांना घरं आहेत म्हणली. हाच दत्तक आहे. मग म्हटलं त्यांच्यावर कसले संस्कार झाले आहेत? तुमच्या मुलावर हे संस्कार आईच्या पोटातनं झाले कसे? तुमचे संस्कार आहेत म्हटलं हे. बायोलॉजिकल पेरेंट्सना सुद्धा हे तितकंच अवघड असतं मूल्य रुजवणं. कारण त्यांच्याही अनेक, आपण असं दावा करू शकतो का, कोणी म्हणू शकतं का की जी बिघडलेली मुलं असतात ती अडॉप्टेड असतात? असा दावा करू शकतं का कोणी? म्हणजे याचा अर्थ काय? मग बायोलॉजिकल पेरेंट्सनी नाही का, मग बायोलॉजिकल पेरेंट तसे होते का म्हणून ती मुलं तशी झाली का? का झाली मग ती मुलं? मग त्यांनी नाही का संस्कार देऊ शकले? ते मग ते देऊ शकले नसतील तर मग आमचं काय चुकलं? आम्ही पण नाही, कदाचित कमी पडू, पण 100% मी आहे असा माझा दावाच नाही आहे, कोणाचाच नसला पाहिजे. माझ्या परीने मी मॅक्झिमम प्रयत्न केले, करणार, आणि माझ्यावर विश्वास आहे की मी करू शकेन मॅक्झिमम प्रयत्न. आणि मला असं वाटेल की माझ्याकडे जर ती खरंच मूल्य असतील, माझ्या दृष्टीने त्याला महत्त्व असेल, तर माझीच जास्ती गरज आहे ना ह्या मुलांना. की मूल्य नसलेल्या कदाचित आईवडिलांचे जर ते असतील तर आपण त्यांना देऊयात ना ते. नैतिकता ही गुणसूत्रांवर आधारित नाही आहे. नैतिकता हा गुणधर्म असा आहे की जो स्वभावामधला भाग आहे, की जो वातावरणामुळे घेतला जातो. हा गुणसूत्रांवर आधारित नाही. जसं बाकीची मुलं वागतायत तसंच हे मूल आहे आणि त्याच्यात काहीही फरक नाही आहे 2 मुलांमध्ये. त्यामुळे त्या गुणसूत्रांमधून या गोष्टी येतात हे त्यांनी मनातून काढून टाकायला पाहिजे. की आपले जीन्स नाही आहेत त्यांच्यात, ती वेगळी असणार आहेत हे ॲक्सेप्ट करून जेव्हा तुम्ही पुढे निघता निर्णय घेऊन, ते जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे सारासार विचार करणं हे तर गरजेचंच आहे, पण थोडं ओपन माइंड झालं पाहिजे असं मला वाटतं. Every child deserves a home, because today if my child falls down, I'm going to rush to the child, I'm going to love him, I'm going to care for him. But if a child is just left on his own, he's definitely going to miss out on having a family. कि अगर दत्तक लेते हैं बच्चा तो इसके लिए फ़ख्र करना चाहिए समाज को कि ये बहुत अच्छा काम है. समाज को चाहिए कि इसको और ज़्यादा उत्साहित करें और ज़्यादा बढ़ावा दें, ताकि कोई बच्चा अनाथ न हो, हर किसी के सर के ऊपर साया हो, हर बच्चे को भरपूर ज़िंदगी मिले, जो उसको चाहिए वो सब कुछ मिले. क्योंकि ईश्वर ने सबको एक तरह बनाया है, एक तरह भेजा है.
प्रत्येक अनाथ मूल हे दत्तक विधानाच्या प्रक्रियेत आलंच पाहिजे. त्यामुळे रस्त्यावर टाकू नका, कचऱ्यात टाकू नका. खूप अमूल्य आहे प्रत्येक जीवन. चांगलं आणि सामान्य बालपण हेच मुलाचं उज्ज्वल भविष्य असतं. खरं तर मूल हे प्रत्येक मुले सुंदर असतं, त्याच्यावर प्रेम केलं तर ते तुम्हाला सुंदर वाटू लागतं. कुठल्याही मातेला तिच्या मतांबरोबर स्वतंत्रपणे जगण्याचा हक्क आहे आणि हा जो हक्क मान्य केला तर मुलं निराधार होणार नाहीत. आई एम स्पीचलेस. बहुत खुशी है, बहुत. गिव्ह देम विंग्स अँड अलाव देम टू फ्लाय. तुम्ही विंग्स दिलीत ना, त्यांना ज्ञान दिलं ना, त्यांना मोकळं वागायला परवानगी दिली ना, मग त्यांना उडू दे. माझ्या मते मनाचं नातं हे रक्ताच्या नात्या इतकंच बळकट असतं. त्यामुळे ॲडॉप्शन या कन्सेप्टवर सगळ्यांनी पॉझिटिव्हली बघावं असं मला वाटतं.